कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य, आपण काहीतरी बोलूयात का? किती शांतता आहे इकडे आणि आपण दोघंच आहोत, काहीतरी बोलूयात ना। या तू तुझे आई बाबा काय करायचं आणि त्यांची नाव काय होते? आय एम सॉरी आदित्य, पण शक्यतो हे टॉपिक काढलेले मला नाही आवडत। आय एम सॉरी, रिअली सॉरी, आय डिडंट मीन। नो, इट्स ओके। पुढे जाऊयात? ऐक ना अनुष्का, ऍक्च्युली आपण परत गाडीकडे जाऊया का? आपण पारूला एकटीला सोडून आलो, तर बिचारीला जर का ते जमलं नाही तर उगाच काहीतरी दुखापत करून घ्यायची। प्लीज जाऊया का परत? ओके, चल। ओ वाव, फायनली आपल्या नोकऱ्याने आपली गाडी व्यवस्थित केलेली। काय पारू, तू टायर चेंज केलेस? मी नाही बदलला। माणसं करतेत मदत, अनोळखी असली तरी। यांनी टायर बदललाय। नमस्कार, मी नानू। मालक सर, हो यांच्या हातात ना लई कला आहे बघा। एकच झटक्यात टायर बदलला यांनी। मुरगळलास ना त्या दगडावरून? ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे। बरं झालं गोळी नाही झाडली, नाहीतर गोळी मलाच लागली असती। अनुष्का, काय झालं? कोण आहे तिकडे? कुठे कोण आहे? कोणीच तर नाही। तिथे काहीतरी झालंय, पण काय झाले नक्की कळत नाहीये। मोहनचा फोन कट झाला आणि आता तो फोन उचलतही नाहीये परत। प्रयत्न कर परत। बेटा, हॅलो, वहिनी, आमच्या कारचा ऍक्सिडेंट झाला। काय? असा कसा ऍक्सिडेंट झाला? अचानक समोरून एक टेम्पो आला आणि आमच्या कारला घासून गेला। तुम्ही ठीक आहात ना? म्हणजे गुरुजींना काही झालेलं नाहीये ना? मला जरा गुरुजींशी बोलू दे। ऍक्च्युली आम्ही दोघं तिकडेच येतो डायरेक्टली। हा, नाही वहिनी, काही गरज नाही, आम्ही ठीक आहोत। पण वहिनी, पण पण काय मोहन, सगळं नीट आहे ना? वहिनी, गुरुजी घरी यायला नकार देत आहेत। काय? एक मिनिट, मी देतो त्यांना। गुरुजी, नमस्कार, बोला। नमस्कार गुरुजी, तुम्ही नीट आहात ना? तुम्हाला म्हणजे लागलं वगैरे नाहीये ना काही? मी ठीक आहे, माझी काळजी करू नका। तुम्ही घरी यायला का नकार दिलात? तेव्हा एखाद्या शुभ कार्यासाठी आपण जातो त्यावेळेला अशी घटना घडणं हे अशुभ समजलं जातं, आणि अशा वेळी तिथेच थांबून माघारी फिरावं असा एक प्रघात आहे। त्यामुळे मी येत नाहीये, कारण ती वेळ योग्य नसते। मी जरी येत नसलो तरी पत्रिका मंदिरामध्ये पाठवून द्या, मी जुळवून बघतो
आणि मग तुम्हाला निरोप देतो, मग आपण भेटूया. ठीक आहे? बर ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. हा. काय झालं अहिल्या? गुरुजींनी घरी यायला नकार दिलाय. आदित्य निघूयात ना, खूप लेट होतोय तसं बघायला गेलं तर. जाताय तुम्ही सगळे? मालक सर, हो असलं भारी काम केलंय ना या नानू साहेबांनी. साहेब नाही म्हणायचं, आता ठरलं ना आपलं, फक्त नानू. काय नानू? हॅलो, काहीतरी फुल फॉर्म असेल ना नावाचं? हां, मे नारायण किंवा नवनाथ किंवा हे काय नानू लहान मुलासारखं. माझ्या आईने नाव ठेवलंय माझं. हा, आणि आईसाठी तिची मुलं लहानच असतात. मला माझं नाव लय आवडतंय. काय आहे? नानू. नानू. मला बी आवडलं. कसलं कसलं छान नाव आहे ना. मी ना तुम्हाला आजपासून फक्त नानूच म्हणणार. एक्सक्यूज मी, तुला बोलवतीये. हा, इथून फार्म हाऊस किती लांब आहे? हे इकडे तुम्ही फार्म हाऊस वर आलाय होय? अरे इथे आहे, जवळच आहे. हे काय इथे? तुम्हाला कसं माहिती? हा, मग मला माहितच आहे की. अरे पण तिने नाव कुठे सांगितलंय फार्म हाऊसचं? नाव कशाला सांगायला पाहिजे? या पूर्ण गावात एकच फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसचा मी टेक केअर आहे. हं? केअर टेकर आहे. आपलं फार्म हाऊस इथेच आहे 2 किलोमीटरवर. चला चला सगळे चला, मज्जा येणार आहे. हो हो, खरंच खूप मजा येईल. अनुष्का, अनुष्का मला ना तुझ्यासोबत छान लॉंग ड्राईव्हला जायचं. मस्त आपण गप्पा मारू. अरे पण पारू आपल्यासोबत असेल तर आपल्याला प्रायव्हसी नाही मिळणार ना. असं काय करतोस आदित्य? पारू येईल ना चालत. अशाही गावाकडच्या मुलींना चालायची सवय असते, हो ना पारू? अरे हो हो, या राईट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.